नवी मुंबई, ओला, उबेर, रॅपिडो आणि इन ड्राईव्ह या कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात सुरू असलेल्या चालक आणि मालकांच्या आंदोलनाला आता सामाजिक संस्थांचा पाठिंबा मिळू लागला आहे. या आंदोलनात सहभागी होऊन नवी मुंबईतील सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट संगीता शेट्टे, समाजसेविका झोया मॅडम यांनी चालक मालकांचा हात बळकट केला आहे. टॅक्सी चालक आणि मालकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही त्यांच्या खांद्याला खांदे लावून उभे राहू असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनामुळे सरकारने तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी विष्णुपुरे. परिस्थिती अतिशय बिकट आहे. आमच्याकडे पॉम्पलेट छापायला सुद्धा पैसे नाहीत, तर आम्ही प्रत्यक्ष ड्रायव्हर लोकांना विनंती केली, दादानो आपल्या हक्काचा लढा आहे आणि आम्हाला हे पॉम्पलेट छापण्यासाठी थोडीशी मदत करा. तर आमचे जे ओला उबेरचे चालक मालक आहेत त्यांनी आम्हाला अक्षरशः कोणी 10 रुपये, कोणी 20 रुपये, कोणी 50 रुपये ते देऊन आम्ही हे पॉम्पलेट छापलेत. तर आमचे प्रधानमंत्री श्री मोदीजी यांना हे आव्हान आहे की महाराष्ट्रामध्ये हा जो काही सावळा गोंधळ चालला आहे आणि हे आमच्या मागण्याकडे लक्ष देत नाहीत, जे की आम्हाला 3 महिने खेळवतात आणि आम्हाला बिलकुल आमच्या मागण्या मान्य करत नाहीत आणि ह्या कंपन्या लक्ष देत नाहीत. तर ह्यांना असे सांगा की ड्रायव्हर लोकांच्या लवकर मागण्या मान्य करा आणि जे आम्हाला गव्हर्नमेंटने रेट दिलेत ते रेट आम्हाला ॲपमध्ये दिसायला पाहिजेत. कोण बोलणार आहे? जनजागृती करता आणि किती लोकांचा रिस्पॉन्स? ॲक्च्युली संप आंदोलन आमचे 73वा दिवस आहे आज. सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही आहे आणि ह्याच्यावर असं टोलवाटोली झाली आहे. म्हणजे परिवहन मंत्री म्हणतायत की आम्ही पत्र दिलं आहे, आयुक्त बोलत आहेत की आम्ही कंपनीला सांगितलं आहे आणि कंपनी बोलते की ओला देत नाही तर उबर देत नाही तर रॅपिडो देत नाही. अशी टोलवाटोली चालू आहे. लक्षात ठेवा, सरकार तुमचं आहे, परिवहन मंत्री तुमचा आहे, आयुक्तालय तुमचं ऐकणार आहे आणि कंपनी तुमच्या बेसिसवर तुम्हाला विचारून आल्यात. हां, जर बापाचं पोरगा ऐकत नसेल तर ह्या जिंदगीत काय अर्थ आहे? बरोबर ना? आम्ही लढतो आहे का आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. आम्ही आज 72 दिवस झाले 1 रुपया कोणाच्या खिशात नाही आहे. आज वॉशरूमला जायचं म्हटलं तर 5 रुपये खिशात नाही आहेत. ही परिस्थिती आज घडली आहे. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की हे परिवहन मंत्र्यांनी आमच्या जातीने लक्ष घालून याच्यावर काहीतरी तोडगा घालून आम्ही 30 तारखेला जेवढ्या बहुसंख्येने जेवढे ड्रायव्हर सगळ्यांपर्यंत पोचतो आहे आणि आम्ही आत्ता पोचलो आहे. 40% ड्रायव्हरांपर्यंत हे स्टिकर घेऊन पोचलो आहे. प्रत्येकाच्या गाडीवर स्टिकर भेटणार आहेत. तरी परिवहन मंत्री आणि आयुक्त कंपन्यांनी आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा एवढीच विनंती आहे. धन्यवाद. 30 तारखेला काही करून तुम्ही सगळ्यांनी आझाद मैदानला या, ताकी आपले जे उरलेले प्रश्न आहेत जसं RTO रेट वगैरे ते सगळे काही ते आपल्याला लवकर सुटतील. माझा एक प्रश्न सरकारला आवर्जून विचारू वाटतो की ई-बाईक टॅक्सी त्यांनी बिना कुठे वेळ घालवता त्यांनी चालू केली. मग आमचा प्रश्न मार्ग लागायला एवढा वेळ का घेत आहेत? ई-बाईक त्यांना एवढी घाई होती की त्यांना एवढी लवकर चालू करायची होती आणि ई-बाईक टॅक्सी जे तुम्ही चालू केले त्याचे रूल्स आणि रेग्युलेशन्स तुम्ही सगळे धाब्यावरती मारलेले आहेत. एक छोटा कॉलेज जाणारा मुलगा तो कॉलेज न जाता ई-बाईक टॅक्सी चालवतो आहे, बाईक टॅक्सी चालवतो आहे. सकाळी तो पैसे कमवतो आणि रात्री तो चुकीच्या मार्गाला जातो आहे. ह्याच्याबद्दल तुम्ही काय हे केलेलं आहेत? आम्ही रोड टॅक्स भरतो आहे येल्लो प्लेट नंबर प्लेट लावून. आमची 2-2 वर्षांनी गाडी पासिंगला होते. तुम्ही ह्याच्यावरती बाईक टॅक्सीवरती काय तुम्ही हे केलेलं आहे? रूल्स अँड रेग्युलेशन काढलेलं आहे. त्यांना तुम्ही येल्लो नंबर प्लेट केलेलं आहे का? कमर्शियल लायसन्स तुम्ही त्यांचे चेक करलेले आहेत का इथे चालवत आहेत की नाही? हे सगळं तुम्ही बिना चेक करून तुम्ही फक्त परवानगी दिलेली आणि ते लोक ओला, उबर, रॅपिडो हे लोक बाईक टॅक्सी चालवत आहेत. हे सगळे इलिगल धंदे आहेत आणि ह्याच्यावरती काही ना काहीतरी कारवाई केलीच पाहिजे सरकारने. नाही, ई बाईक टॅक्सीला जे परवानगी दिलेली आहे त्याच्यामुळं तुमच्या याच्यावरती काय परिणाम झाला? बिझनेसवरती काय परिणाम झाला? ई बाईकमुळे आमच्या बिझनेसवरती भरपूर परिणाम झालेला आहे. जसं की आता आम्हाला ज्या बुकिंग मिळत होत्या त्या कमी झालेल्या आहेत. रेटमध्ये पण भरपूर तफावत आहे. तर ई बाईकला आमच्या वॅगनर गाडीपेक्षा जास्त रेट मिळतो आहे आणि आमच्या बुकिंग पण भरपूर कमी झालेल्या आहेत. आणि परिवहन मंत्र्यांनी स्वतः रॅपिडो बाईकवरती कारवाई केली आणि त्यानंतर त्यांनी रॅपिडोकडून स्पॉन्सरशिप घेतली 10 कोटीची प्रो गोविंदासाठी. मग ही कुठली दुटप्पी भूमिका करतायत परिवहन मंत्री साहेब हे आम्हाला कळालं पाहिजे. 30 तारखेला आपलं आंदोलन आहे, तर काय सांगाल? सगळं मालक असतील, चालक असतील, त्यांना काय आव्हान कराल? सर्व ड्रायव्हर भावांना मला एकच आव्हान करायचं आहे की इथं कुठल्याही पक्ष नाही आहे, कुठलंही युनियन नाही आहे. आपल्या सर्वांचं एकच जात आहे, ड्रायव्हर जात. आम्ही इथं कुठलीही जात, धर्म, पंथ सगळं विसरून आपण सर्व ड्रायव्हर एकत्र येत आहोत आपल्या हक्काच्या रेटवाढीसाठी. तर सर्वांना माझं एकच हात जोडून विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्र यावं. आता नाही तर कधीच नाही. आता आपण एकत्रित येऊन लढा दिला तर हा लढा नक्कीच यशस्वी. तर आपल्यासोबत झोया मॅडम आहेत, ते समाजसेविका आहेत. तर त्यांना विचारूया आपण
त्यांनी या ड्रायव्हर लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. नक्की काय समस्या आहेत आणि काय मागण्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. मॅडम, काय सांगाल, तुम्ही इथं थांबला होता तर या ड्रायव्हर लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, तर काय नक्की यांची परिस्थिती आहे? यांची परिस्थिती खूप वाईट आहे. मी इथं जाताना बघितलं आहे की तुमच्या गाडीवर पोस्टर लावलेले आहे, तर ते विचारासाठी मी आले. तुमचे काय मागणे आहे, काय आहे, तुम्हाला कोण सपोर्ट करतो नाही करतो. कारण की तुम्ही ओला उबेरमध्ये एवढे भाडे कमी आहे की तुमचे घरचे हप्ते आहे, गाडीचे हप्ते आहे, पोरांचं शिक्षण आहे. याबद्दल तुम्ही काय करणार आहे 30 तारखेला? आमच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे ते तुम्ही सांगा. तुम्ही कुठं बसता, काय बसते, आम्हाला पण फोन करा, आम्ही पण तुमच्याबरोबर उभं राहू तिथं. तुमच्या मागण्या काय? नाही, आता तुम्ही आम्ही टी परमिटच्या याच्यावर स्टिकर लावतो. तुम्ही प्रायव्हेट गाडी असून सुद्धा स्टिकर लावण्याचं एक आम्हाला मदत केली किंवा एक सपोर्ट केला, तर याच्याबद्दल काय वाटतं की तुमची टी परमिट नसून सुद्धा तुम्ही स्टिकर लावला आहे, काय सांगाल याच्याबद्दल? तर मी याप्रमाणे यासाठी आले इथं, कारण की तुमच्या गाडीला स्टिकर लागलं आहे. तुम्ही एवढं तकलीफमध्ये त्रासमध्ये तुम्ही बसताय, आंदोलन करायला लागले, तर आमच्या पण गाड्यावर लावा ना तुम्ही. जेवढे आमच्या ग्रुपमध्ये अजून जितके गाड्या आहे, मी आमच्या पूर्ण गाड्यावर तुमच्या स्टिकर लावणार आहे. आता जे लोक सपोर्ट करत नाही तर त्यांना काय मेसेज द्याला? हे लोक रात्रंदिवस स्टिकर लावतात, जनजागृती करतात, पण जसा पाहिजे असा सपोर्ट भेटत नाही किंवा त्यांना मदत करत नाही ड्रायव्हर लोक, त्यांना काय मेसेज द्या? मी जेवढे पण प्रायव्हेट गाड्या आहे, मी त्यांना हेच सांगते की जेवढे आपल्या करून मदत होते यांच्यासाठी, ओला उबेरवाल्याला, तेवढे आपण करू यांच्यासाठी. यांच्यावर घर आहे, आईबाबा आहे, लेकरं आहे, शिक्षण आहे, ओलाचे हप्ते आहे, ते काय जेवढी आपण मदत करू शकते मी तुम्हाला हे विनंती करते का तुम्ही यांच्यासाठी कधी पण उभं राहा. आपल्या गाडीला एक स्टिकर लावून घ्या, कारण की हे सर्वकडे मेसेज जायला पाहिजे आपला यांचा, जे पण यांनी ठरवलं ते. तुमच्याकडून 30 तारखेला काय कसं यांना सहकार्य भेटेल तुमच्या माध्यमातून? आम्ही तर हेच प्रयत्न करू की तुम्ही जे मागण्या ठेवले तुमचे ते तुम्हाला भेटायला पाहिजे. तर आपल्यासोबत अजून सर काय सांगाल? मॅडमची प्रायव्हेट गाडी असून सुद्धा त्यांनी एक हे दाखवलं पुढे सरसावलं स्टिकर लावण्यासाठी, तर काय सांगाल? आम्ही गोरगरीब ड्रायव्हर लोक आज 2 महिने रस्त्यावर आहोत वरती आणि आमची परिस्थिती फार बिकट होत चालली आहे. तर आम्ही समाजसेवकांना आणि माननीय ताईंना हीच विनंती करतो की आम्हाला सगळ्यांनी सपोर्ट करा आणि आम्हाला जे आमच्या हक्काचे रेट आहेत ते गव्हर्नमेंट द्यायला तयार आहे, पण या माजुरड्या कंपन्या आम्हाला ॲपमध्ये देत नाहीत आणि आमची पिळवणूक करतात. तर त्यांना देण्यासाठी सगळ्यांनी सपोर्ट करा आणि आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहावा, हीच विनंती आम्ही 2 लाख 2.5 लाख ड्रायव्हरच्या वतीने मी करतो. धन्यवाद. त्या नाही महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.